जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री आरी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण हलव्याचे दागिने घरच्या घरी कसे बनवायचे हे बघणार आहोत. इथे बघा, मी 2 रुपयाच्या आकाराचे असे गोल 4 काढून घेतलेले आहेत. त्यावरनं समोसा आकाराचा एक शेपचा आरशासारखा एक शेप असतो, तो मध्ये चिटकवला आहे. आणि त्याच्या बाजूनं थोड्या छोट्या साईजचे हलवे हे त्याला चिटकवून घेतले आहे. आणि त्यानंतर मी आता मोठ्या साईजचे हलवे चिटकवत आहे. बघू शकता तुम्ही, हे काय मण्यासारखे हलवे नाही आहेत आपले जे मार्केटमध्ये भेटतात ओवायचे, अशा टाईपचे नाही आहेत. हे आपले तिळगुळाचे आहेत, म्हणजे की गोड खाण्याचे असतात ना ते. इथे बघा एक इथे बघा, मी सगळे चिटकवून घेत आहे एक एक करून. बघू शकता तुम्ही, चिटकवून थोडा वेळ ठेवून द्यायचं, कारण ते लगेचच्या लगे उचललं तर ना ते निष्ठून पडतंय. सगळे जे 3 राहिलेत ना अजून, ते पण तशाच प्रकारे जोडून घ्यायचे. खूप टाईम लागतो त्याला सुकायला, लगेचच्या लगेच उचलू नका, म्हणजे ते सगळंच गळून पडेल. बघा, इथे मी ते कापून घेतलेले आहे सगळीकडे, जसं आपण मार्किंग केलं तर त्यानुसार कापलेलं आहे. तिथे एक छिद्र पाडून घेत आहे धागा घेण्यासाठी. सुईच्या मदतीने मी तिथं छिद्र पाडून घेत आहे मोठ्या आकाराचं, जेणेकरून जाड दोरा जो असतो ना गोदड्याचा, तो त्याच्यातून आलादी जाईल. जे 4 आपण कापून घेतले ते 4ला पण आपण समोसा टाईपच्या आकाराच्या काचेनं चिटकवून घेतलं आणि त्याच्यावर छोट्या आकाराचे हलवे हे लावून घेतलेले आहेत. आणि त्याच्यावर आपण मोठ्या आकाराचे हलवे आता लावत आहोत. सकाळी 4:30 वाजता उठून मी बनवलेला आहे हा व्हिडिओ, तुम्हाला स्पेशली मकर संक्रांतीला बघण्यासाठी, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. आता बघा, मी दोन्ही धागा ओवून घेतलेला आहे आणि सुईने ओवून घेत आहे तो धागा. इथे मी शुगर बीट्स घेत आहे. सॉरी, थोडा आवाज बदलला आहे माझा.
इथं बघा मी 2.3 केस वायरनं त्या वायर असं पिळून घेतलेला आहे. थोडासा आहे एका बोटाच्या साईज एवढा आणि त्याच्यातून ना आल्हादी असे शुगर बीट्स आपल्याला घालून घेत आहे. आधी सुईने ट्राय करू लागले पण झालेलं नाही, कारण हा धागा खूप मोठ्या साईजचा आहे आणि मग त्यातून मनी हा जात नव्हता. त्यामुळे मी 2.3 mm जी आपली वायर असते ना, ती वायर थोडी एक बोटाच्या अंतराने कट करून ती अशी राऊंड केली त्या धाग्यामध्ये आणि मग त्यातून शुगर बीट्स हे होऊ लागले. बरोबर 14-15च्या आकारात घेत आहे मी शुगर बीट्स. 14-15 हे होऊन जातात तेवढे, म्हणजे खूप मोठी माळ होती. आता संक्रांतीला खूप फॅशन आहे हलव्याचे दागिने घालण्याची, त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ टाकावा. बघा मी पूर्ण आधी मनी ओवून घेतले आहे सगळे. त्यानंतर मी त्यात हलवा एक एक करून घालणार आहे. बघा इथं तो एक मनी मी सोडलेला आहे. आणि त्यात एक एक आता हलवा टाकून घेणार आहे. आता हे झालं आपल्या तिळगुळ जे असतं ना, तिळगुळ समजा एक खायचीच वस्तू आहे त्यानुसार त्याने मी बनवलेला आहे. आणि दुसरा एक हलवा भेटतो रेडीमेड, जो ओवायचा असतो, प्लास्टिकचा असतो तो. त्यानेही मी एक पूर्ण सेट बनवून दाखवेन. आणि यानेही एक बनवलेला आहे, ते पण बघा. चांगला प्रतिसाद याला जर भेटला तर मी ते पण व्हिडिओ घेऊन येईन, कारण हे असे वर्कशॉप हे ते घेतात लोक, म्हणजे लेडीज. तुम्हाला फ्रीमध्ये भेटले बघायला तर बघा आणि ट्राय करा. बघा मी पूर्ण होऊन घेतलेले आहेत. आता परत ते तसं पूर्ण चिटकून घेणार आणि इकडच्या साईडची एक माळ घेणार. मी सगळं चिटकून घेत आहे मोठ्या आकाराचे. बघा हळूवारपणे असे चिटकून घ्या, कारण खूप टाईम लागतो याला चिटकायला. आणि लगेचच्या लगेच जर हलवलं तुम्ही तर मग पूर्णच गळून पडतात. त्याला टच न करता करा, म्हणजे जास्त टच होऊ नये याची खबरदारी बाळगा. बघा इथे थोडे कमीच झाले होते, त्यामुळे मी जास्तच ग्लू लावून घेणार आहे परत, कारण थोडा ग्लू वापरला ना तर ते चिटकत नाहीत, पडून जातात. बघा पूर्ण होतच आहे माझं. ते 2 धागे आहेत ना, त्या 2 धाग्याच्या मध्ये बरोबर ते हलवा सेट करायचा, जे की कोणीही व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही, मी ते सांगत आहे. कारण मीही खूप रिसर्च करून बनवत आहे व्हिडिओ, कारण मला काही पहिलं येत नव्हतं, मी पण बघूनच बनवलेला आहे. बरोबर 2 धाग्याच्या मध्ये
तो हलवा टाकायचा आणि त्याच्या साईडला बरोबर चिटकून आपला एक शुगर बीट्स येऊ द्यायचा, जेणेकरून ते पडणार नाही. आणि पडणार नाही याची बी खबरदारी अशी घ्यायची की ते 2 धागे आहेत ना, त्या 2 धाग्याला आपण हलवा टाकल्याच्या नंतर ग्लू लावून घ्यायचा. आता बघा सकाळी थोडं केलेलं आहे मी. परत 3 आकाराचे मी ते हे केलेले आहे, 2 कानातल्यासाठी आणि एक रिंगसाठी. आता परत मी त्याला समोसा आकाराचं ते जोडलेलं आहे आणि परत ते शुगर बीड्स टाकून घेत आहे. पूर्ण होतच आहे बघा, पूर्ण व्हिडिओ बघा बरं, जेणेकरून तुम्हीही बनवाल. जसं की आजच संक्रांत आहे आणि आजच मी अपलोड करत आहे. सॉरी बट झालं नाही, खूप ब्लाऊज वगैरे होते आणि आरीवर्कचंही खूप काम पेंडिंग होतं. चिटकवून घेत आहे मी. तोपर्यंत कोणी जर लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल, कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओ येतील. आता मी कानातल्याचा बेस बनवत आहे, जेणेकरून तुम्हाला जर घर बसल्या जर एक करायचं असेल तर करू शकता. कारण मी ही ना फक्त आपली जी पिन असते ना, टाच पिन, त्या पिनीलाच गोल राऊंड घेत आहे आणि तो बनवत आहे आपला कानातलेचा बेस. कानातले बेस म्हणू शकता त्याला. तो बेस मी तसा बनवून घेत आहे, जेणेकरून प्रत्येकाला अवेलेबल होत नाही आहे. कानातले बेस अफोर्डेबल करणं किंवा आपल्याला मागवणं हे ते होत नाही, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी असं काटापीने करू शकता. त्यासाठी मी हे शूट केलेलं आहे, कारण तुम्हाला इकडून गोल गोल राऊंड घ्यायचे आणि आकडा द्यायचा त्याला कानातल्यासारखा आणि लावून द्यायचं. आणि एखादी आपली जर ठेपी असेल तर ती त्याला लावून द्यायची, म्हणजे ते बेस पूर्ण होतं आणि ते चिटकून द्यायचं. बघा अशा प्रकारचा बेस आला पाहिजे तुमचाही. कसा वाटला आपला बेस नक्की ट्राय करा एकदा. आता मी त्याला दोन्ही चिटकून घेत आहे, दुसराही बनवून घेत आहे एकदाच. बघा आता पूर्ण सेट अशा प्रकारे दिसत आहे. कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. मी एक बिंदी बनवलेली आहे, बिंदीचा व्हिडिओ शॉर्ट येईल, नाहीतर मग फुल मी तुम्हाला